अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यामध्ये 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार। आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी, तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। संभाव्य दुबार मतदारांबाबत आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता। नावापुढे डबल स्टार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार। मात्र निवडणूक आयोगाकडे बोगस मतदारांची आकडेवारीच नाही। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं। पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। राज ठाकरे संतापले। प्रश्नांची उत्तरं देता येत नसतील तर आयोगाचा उपयोग काय? राज ठाकरेंचा सवाल। लोकसभेचीच यादी सर्व निवडणुकांना लागणार। विरोधकांचा खोटारडेपणा सुरू आहे। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर जाणीवपूर्वक निशाणा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। मनसे बवियाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र। मात्र आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करायची नसल्याचं दिसलं। शिष्टमंडळाचा आरोप। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांनंतर महापालिकेच्या हालचाली। 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर। 22 नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेता येणार। उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार। अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये भेट देत शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार। सरकारनं नुकसान भरपाई दिली की नाही याची माहिती घेणार। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत। मुख्यमंत्री फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले। 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा, फडणवीसांची तंबी। बंजारा शिष्टमंडळांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न। अनुसूचित जमातीमधून आरक्षणाच्या मागणीवरती निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणार। समिती 3 महिन्यात अहवाल देणार असल्याची माहिती। गँगवॉरमधून पुण्यात 3 दिवसात दुसरी हत्या। बाजीराव रोड हत्या प्रकरणी 3 मारेकरांना अटक। 3ही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती। पूर्ववैमनस्यातून भरदिवसा तरुणावरती कोयत्यानं घाव। शिरूरच्या पिंपरखेड गावातील नरभक्षक बिबट्याचा अखेर खात्मा। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शार्प शूटरनी गोळ्या झाडल्या। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी केली होती मागणी। एकनाथ शिंदे महिलांच्या मनातले मंत्री। पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये नीलम गोऱ्हेंकडून कौतुक। गोऱ्हेंनी लिहिलेल्या 10 दिशा पुस्तकाचं प्रकाशन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 डिसेंबरला बिहार दौऱ्यावर जाणार। सूत्रांची माहिती। फडणवीसांनंतर आता शिंदेही बिहारच्या प्रचारात दिसणार। महायुतीच्या प्रमुख नेत्यांना प्रचाराची जबाबदारी। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर। शस्त्रविक्री प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली होती। पापला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा ठपका। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला निर्देश देण्याचा कोणताही अधिकार नाही, हायकोर्टाचं स्पष्टीकरण। छत्तीसगडमधील बिलासपूर स्टेशनजवळ भीषण रेल्वे अपघात। दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी। पॅसेंजरचा डबा मालगाडीला धडकल्यानं भीषण अपघात झाल्याची माहिती। भारतीय चाहत्यांकडे विमान पाडण्याची ॲक्शन करणं भोवलं। पाकिस्तानच्या हरीस रॉफवरती 2 सामन्यांसाठी बंदी, तर पाकिस्तानसोबत हँडशेक करण्यास नकार। सूर्यकुमारलाही थोठावला दंड।